आता पूनम आम्हाला राईडला नेतीये. एटीव्ही राईड आता सुरू झाले पाहिजे. कमॉन, ऍडव्हेंचरस राईड आहे ब्रो. शाबाश. हॅलो. तर जसं मुलींना क्रेज आहे बाली स्विंगचं जेव्हा बालीला जातो, तसं मुलांना क्रेज आहे एटीव्ही राईडचं. आणि मी तर मस्त माझा बाली स्विंगचा जो मस्त व्हिडिओ केला आहे त्याची लिंक मी वरती देते आणि व्हिडिओच्या एंडला सुद्धा देऊन ठेवते. पण जर तुमच्यासोबत नवरा आहे तुमचा आणि बॉयफ्रेंड आहे तुमचा, पण त्यांना बाली स्विंगमध्ये इंटरेस्ट नाही आहे, त्यांना खरं इंटरेस्ट जो आहे तो आहे एटीव्ही राईडमध्ये. आणि ते कसं करायचं, कुठून करायचं, प्राईस काय, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. कसं वाटतंय? दिस इज हेवन. राईड करण्यासाठी आज खूप ओव्हर एक्साइटेड आहे. मला जरा भीती वाटते त्याच्या मागे सुद्धा बसायचं. आता बघा माझे व्हिडिओज काढायचे फक्त. मी सांगेल उभे आडवे असे तसे. 2 बाईकचे साधारणतः 13,200 रुपये झाले. म्हणजे डिवायडेड बाय 2 6,500 ते 7,000 रुपये एक कपलचं होऊ शकतं. सो जर तुमचा एखादा स्टे जो आहे उबडूमधला तो तुम्ही ठरवून घ्या, एखाद दिवस फ्री ठेवा आणि सकाळच्या टाईमला जेवढं शक्य असेल तेवढ्या लवकर तुम्ही बाली स्विंगला जाऊ शकता. तिथल्या गोष्टी पूर्ण करून साधारण 12-12:30पर्यंत बाहेर पडू शकता. तिथे डे क्लब आहे, तुम्ही तिथेही एन्जॉय करू शकता. किंवा तुम्ही बाहेर कुठे जाऊन कॅफेमध्ये मस्तपैकी लंच करा आणि पटकन शक्य असेल तेवढं साधारण 2 ते 3च्या दरम्यानमध्ये तुम्ही एटीव्ही राईड करायला जा असं मी म्हणेल. आणि एटीव्ही राईडला गेल्यानंतर आपल्याला पहिले तिकीट वगैरे काढायचे आहेत, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ते इन्स्ट्रक्शन्स देणार आहेत, त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत, गाईडलाईन्स वगैरे सांगणार आहे. नंतर एक फॉर्म आहे तो भरून घेणार आहे, काही झालं तर त्यासाठी ते रिस्पॉन्सिबल नाही असं ब्ला 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 बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यानंतर आपल्याला लॉकर देणार आहे, आपल्या सगळ्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत, बॅग आहे किंवा काय सामान असेल त्यासाठी ते लॉकर प्रोव्हाइड करता. आणि जे पॅकेज आपण घेऊ म्हणजे एटीव्ही राईडचं ते सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे लॉकर, त्यानंतर टॉवेल असणार आहे, त्यानंतर एटीव्ही राईड जी आहे ती असणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यांच्याकडून सनसेट आहे, त्यांचंच एक रिसॉर्ट आहे जवळ 10-15 मिनिटाच्या अंतरावर, तिथे जाऊन आपण सनसेट एन्जॉय करू शकतो आणि एक मील त्याच्या थ्रू करू शकतो. तर त्या मीलमध्ये व्हेजिटेरियन सुद्धा ऑप्शन्स आहेत आणि नॉन व्हेजिटेरियन पण ऑप्शन्स आहे. व्हेजमध्ये व्हेज फ्राईड राईस, व्हेज नूडल्स आणि पास्ता आहे. त्याचबरोबर नॉनव्हेजमध्ये सेम ह्या 3 गोष्टी आहेत, पण त्याच्यात नॉनव्हेज ॲड केलेलं आहे, चिकन वगैरे. आणि त्याचबरोबर एखादं ड्रिंक आहे आय गेस, तर तेही तुम्ही तिथून घेऊ शकता. आणि बाकी जर पाहिजे तर तुम्हाला पे करून तुम्ही त्या रिसॉर्टवरून घेऊ शकता. तेही रिसॉर्ट अतिशय सुंदर आहे, तिथेही पूल आहे, त्यामुळे सनसेट बघायला तुम्ही इथे जेवढं शक्य असेल तेवढं लवकर ट्राय करा की एटीव्ही राईड करून मस्तपैकी ह्या पॉईंटला तुम्ही या आणि इथला सनसेट एन्जॉय करा. आणि हे सगळं पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे आणि ह्याची प्राईस आम्हाला पडली 13,180 रुपये 4 जणांना मिळून. तर आपण असं धरूयात की आम्ही 4 जण होतो, मग आपण जर डिवाइड केलं तर प्रत्येकी साधारण 3-3,500 रुपये खर्च येऊ शकतो आणि एका कपलला 6-6.5 पर्यंत असा खर्च येऊ शकतो. सो वर्थ इट आहे मला असं वाटतं. तुमचं डिनर तर त्याच्यामध्ये होते, एटीव्ही राईडच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मस्तपैकी तुम्हाला एन्जॉय करता येणार आहे. आणि खरोखर मुलं खूप एन्जॉय करणारी ही गोष्ट आहे, कारण माझ्यासोबत माझा हजबंड आदित्य आणि माझा फ्रेंड संकेत होता, दोघांनीही अतिशय जास्त एन्जॉय केलेला आहे. सो त्यांच्यासाठी हा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि तुम्हीही नक्की घ्या. एक दिवस बालीमध्ये नक्की ह्यासाठी मस्तपैकी सकाळी तुम्ही बाली स्विंग आणि संध्याकाळी एटीव्ही राईडचा असा केला तर अगदी मस्त पैसा वसूल आणि छान तुमचा दिवस जाणार आहे. Forwards for go, middle for natural, reverse for going back. Okay. Okay? Tapi simple. Middle for neutral. If you wanna on off this bike, this way. Okay. It's on, it's off. Okay. On, you can start. Okay. Woohoo!
गाडी बंद पडलेली आहे या ठिकाणी. कशी होती ATV राईड म्हणे, ATV राईड. पूनम पुढून तर जाऊ दे, मागं फिर. उतरू देशील? माझे एक बुट सुद्धा मोठे. मागं फिर. वा खरी राईड तू नाही मी केली आहे. हो गया. तसं तर काही ब्रेकची गरज नाहीये, पण आता सध्या तिथे 15 मिनिटाचा ब्रेक आहे आपल्याला. वाव, व्ह्यू खूप सुंदर आहे इथून आम्ही जिथे आलो आहे त्याचा. आदित्यला खूप मजा येते, पण माझी चांगलीच कंबर जाम झाली आहे, हात दुखायला लागले कारण खूपच भयंकर रस्ते आहेत. पण आदित्य खूप एन्जॉय करतोय, सो त्याला भारी वाटतंय. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान आहे. उतरूच वाटत नाही यावर. एवढं पण काय भारी नाही बरं का, उगाच कंबर दुखीचे काम आहेत. असं नगर मनमाड रस्ता सुद्धा असंच आहे. कसं वाटलं आद्या? एक नंबर. नाही खरंच ऍक्च्युली बालीत येऊन हे ट्राय करणं वर्थ आहे. बाईकचे फोटो काढून जर थकले असेल ना तर इथे येऊन रिफ्रेशमेंट मिळेल ऍक्च्युली. नाही खरंच म्हणजे मला सुरुवातीला जरा बोर झालेलं, पहिले ब्रेकच्या आधी मला झालं काय हे चिखलाच्या पाण्यात फिरतोय, पण पुढे जो धबधबा वगैरे होता त्यातनं जेव्हा गाडी गेली आणि बाकी ऍक्च्युली एक तासभर त्यांनी सांगितलं होतं तासभर घेणार. मला वाटलं होतं एक 10-15 मिनिटं घेतील, 2-3 राऊंड मारतील आणि येतील. हा पण राऊंड सुद्धा चांगले मोठे राऊंड होते. हो, सो मजा आली आणि वर्थ इट आहे एक्सपिरियन्स. मला सुरुवातीला वाटलं हे काय कंबर दुखीचं काम आहे, पण नाही चांगलं आहे. सो आपण आल्यानंतर वरती शॉवर वगैरे घेऊ शकतो. या बाजूला वॉशरूम्स आहेत, ते टॉवेल वगैरे सगळं प्रोव्हाइड करतात. आणि आता आम्ही जातो आणि चेंज करतो पटकन आणि मग भेटते तुम्हाला पुन्हा. तर जबरदस्त मस्त अशी मजा करून झालेली आहे आमची. आणि हे आहेत वॉशरूम्स आणि टॉवेल वगैरे सगळं प्रोव्हाइड केलेलं जातं. त्यामुळे आता मस्तपैकी फ्रेश होतो आणि जाऊयात आपण पुढे. तर आपण जे पॅकेज बुक करतो त्यामध्ये आपल्याला रात्रीचं डिनर असतं, जे तुम्ही सनसेट टाईमला खूप छान पद्धतीने एन्जॉय करू शकता. त्यामुळे लवकरात लवकर जेवढं शक्य असेल साधारण 2 ते 3च्या दरम्यान तुम्ही ही राईड घ्या. म्हणजे 2 तासाची राईड आणि 5 वाजता तुम्ही सनसेट पाहायला इथे येऊ शकता. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स आहेत, पण संध्याकाळच्या टाईमला जर इथे आला तर ह्या पूलमधून सनसेटचा व्ह्यू अगदी कमाल दिसणार आहे. त्यामुळे अगदी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर इथे येण्याचा तुम्ही प्रयत्न करा.
आत्ता तसं बघितलं तर 6:30 पावणे 7 होत आलेले आहेत, पण तरी तुम्ही बघू शकता किती अंधार झालेला आहे. त्यामुळे सनसेट इथे लवकर होतो. सो प्रयत्न करा जेवढं पॉसिबल असेल तेवढं लवकर. तर आपल्या पॅकेजमध्ये जे इन्क्लुडेड आहे ते म्हणजे व्हेज फ्राईड राईस, नूडल्स आणि पास्ता आहे. नॉनव्हेजमध्ये सुद्धा हेच ऑप्शन्स आहेत, तो तुम्ही तुमच्या चॉईसनं कुठलाही घेऊ शकता. सो हे 3च बेसिक असे ऑप्शन्स सगळीकडे बघायला मिळतील तुम्हाला. तुम्ही तुमच्या चॉईसनं पास्ता किंवा नूडल्स किंवा फ्राईड राईस घेऊ शकता. तर सगळ्यात आधी गेल्या जसं की मी सांगितलं, सगळ्या इन्स्ट्रक्शन्स वगैरे सगळं देतात. त्यानंतर हेल्मेट त्यांच्याकडेच आहे, शूज वगैरे आहे तेही आहे. जर तुम्हाला त्यांच्याकडून फोटोज वगैरे काढून घ्यायचे असतील तर त्यांच्याकडे त्यांनी कॅमेऱ्यात सुद्धा लावलेले आहे. तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा छान छान फोटोज काढून घेऊ शकता, पण त्याचे पण काहीतरी चार्जेस आहे. आम्ही त्यांच्याकडून फोटोज काढून घेतले नाही, त्यामुळे मला आत्ता या मोमेंटला एक्झॅक्ट चार्जेस आठवत नाही आहे, पण 230 ते 50 IDR असे काहीतरी त्यांची रेंज होती. सो त्या हिशोबानं जर तुम्हाला त्यांच्याकडून फोटोज व्हिडिओज पाहिजे असेल तर तुम्ही तेही हायर करू शकता आणि छान छान फोटोज व्हिडिओज घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला नसेल पाहिजे तरी तुम्ही ही राईड जरी एन्जॉय केली ना आणि अधूनमधून फोटोज काढले तरीही भारी आहे. आणि साधारण ही राईड असणारे पहिली जे आपल्याला ट्रेनिंग दिलं जातं, एक छोटी लॅप आहे, त्याच्यामध्ये 5-6 राऊंड मारले जातात आणि त्यानंतर ॲक्च्युअल जे ॲडव्हेंचर आहे ते सुरू होतं आणि ते 1 तासभराचं असतं. त्यामध्ये 15 मिनिटाचा आपल्याला ब्रेक असतो. ब्रेकमध्ये तुम्ही कुठेतरी एका ठिकाणी ते डेकवरती घेऊन जातात. तिथून सुद्धा अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे आणि तिकडे जाऊन तुम्ही हे पेड आहे जे तुम्हाला ब्रेकमध्ये गेल्यानंतर जर तुम्हाला कोल्ड्रिंक्स घ्यायचे असेल, स्नॅक्स खायचे असेल तर तिथे व्हेज ऑप्शन नाही आहे, बऱ्यापैकी नाहीच आहे आय गेस व्हेज ऑप्शन. सो कोल्ड्रिंक्स वगैरे जर पाहिजे असेल तर तुम्ही तिथून ते बाय करून ते घेऊ शकता आणि 15 मिनिटाचा छोटासा ब्रेक आहे, तो झाल्यानंतर तुमची पुन्हा एकदा राईड सुरू होते. आणि मस्तपैकी आधी थोडंफार चिखलातलं वगैरे थोडंसं बोरिंग पार्ट आहे, पण ब्रेकनंतर इतका सुंदर धबधबा वगैरे आहे की मी लिटरली व्हिडिओसुद्धा काढायचे विसरले आणि मी आजूबाजूलाच बघत बसलेली. एवढा सुंदर व्ह्यू आहे, अशी छानशी नदीसारखं आहे आणि त्यानंतर वरतून धबधबा, त्यातून आपल्या गाड्या जात आहेत. सो मस्त असा हा एक्सपिरियन्स आहे. आणि थोडंसं ज्यांना बॅक पेन किंवा काय इश्यू असतील तर त्यांनी अवॉइड करा, कारण की खूप रस्ते आबडदबड आहेत आणि गाड्या ज्या आहेत त्या अधूनमधून कधीतरी बंद पडत आहेत, पण ते मॅनेजेबल आहेत. त्यांचे 2-4 लोक आपल्या मागे पुढे असतातच. सो गाईड खूप छान पद्धतीनं करतात ते, आणि काही प्रॉब्लेम आला तर तेच सगळ्या गोष्टींना हेल्प करतात. आणि मुलींनो मी म्हणेल शक्यतोच तुम्हाला असं वाटत असेल आपण ही गाडी चालू, तर नाही, ते जमत नाही आहे. खूप हेवी गाड्या आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबतच मला असं वाटतं ह्या गाड्यांवरती बसलं पाहिजे. म्हणजे ज्यांना ड्रायव्हिंगची सवय असेल ते ट्राय करू शकता. पण आमच्यासोबत एक कपल होतं, त्यांनी दोघांनी सेपरेट गाडी घेतली आणि अगदी 5 मिनिटातच जी मुलगी होती तिला अजिबातच गाडी चालवायला जमत नव्हतं. मग ते एक 10-15 मिनिटं जरा डिस्टर्बिंग झाले, कारण की मग सगळ्या गाड्या थांबलेल्या ना. सो प्लीज तुम्ही जात असाल तर मला असं वाटतं तुमच्या पार्टनरसोबतच ही राईड घ्या, असं मी सजेस्ट करेल. सो मस्त होता माझा एक्सपिरियन्स. तुम्ही बालीला गेलात तर नक्की. आणि या पद्धतीने आजचा दिवस संपलेला आहे. आदित्यच्या आवडीची एक गोष्ट, एक माझ्या आवडीची गोष्ट म्हणजे बाली स्विंग, आदित्यच्या आवडीची ATV राईड, सगळं करून झालं आणि आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत घरी. खूप थकलो आहे, जवळपास 12-13 तास झाले आम्ही घराबाहेर आहोत, त्यामुळे आता शक्यतो आम्ही झोपणार आहोत. सो हा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.